नगरविकास विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून चाललेल्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांनी चाप दिलाय। विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज मुंबईत येत आहेत। मंत्रालयात माणिकराव कोकाटे अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता असून दोघांमध्ये काय चर्चा होणार, अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे। महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी येणं अपेक्षित आहे। मराठी येत नसेल तर मारपीट करणं योग्य नाही, त्यांना हे समजावून सांगितलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली। कल्याणमधील रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणी त्यांनी हे वक्तव्य केलंय। अनेक दिवसांपासून धर्मांतराच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत। पोलीस महासंचालकांचा याबाबतचा अहवाल प्राप्त झालाय, त्यामुळे येत्या अधिवेशनात धर्मांतर विरोधी विधेयक आणणार आहोत, अशी माहिती संभाजीनगर धर्मांतर प्रकरणी पंकज भोयर यांनी दिली। मिरवणूक काढणं उचित नाही, या देशात अजूनही लोकशाही आहे, कायदा समान आहे, विधान भवनात राड्यावर पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर आहे। संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहतील। त्यानंतर ते हेलिकॉप्टरने सोलापूरकडे रवाना होतील। इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर होत असल्यानं जयंत पाटलांच्या तळपायातील आग मस्तकात गेली, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली। हिरव्या सापांना पुढे करून ईश्वरपूर नावाला विरोधाचा प्रयत्न करण्यात येतोय, अशी हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्यांना ठेचून काढू, असं देखील आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले। कलियुगातील स्वप्न राऊतांना पडतात, मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांची विकेट उडणार, अशा चर्चा सध्या होत आहेत, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला। फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंनी केलेलं फडणवीसांचं कौतुक राजकारणाकरता अत्यंत महत्त्वाचं आहे। कर्तृत्ववान व्यक्तीचं कौतुक करणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलं। राज्यात विक्रमी 102 रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं। यात 57,000 युवकांची नोंदणी करण्यात आली आहे। तरुणांच्या करिअरमध्ये एक नवा अध्याय सुरू व्हावा, या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला असून मंत्री मंगल प्रभात लोढा यांची ही संकल्पना आहे, अशी माहिती देण्यात आली। नायगावमध्ये 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। गॅलरीत चप्पल स्टँडवर चढून खेळताना तिचा तोल गेला। नायगाव पूर्वेतील नौकार सोसायटीमधली घटना आहे। नायगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। 5 फुटापर्यंत गणेश मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करा, अशी सूचना पर्यावरण विभागानं जारी केली आहे। पर्यावरण विभागाकडून सणोत्सवासाठी मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहे। यात या प्रमुख सूचनेचा उल्लेख करण्यात आला आहे। राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची 1166 पदं आजही रिक्त आहेत। राज्यातील 12 आकृषिक विद्यापीठांमध्ये 2535 पूर्णवेळ प्राध्यापकांची पदं आहेत। या पदांपैकी केवळ 1368 पदांचीच भरती झाली आहे। आजही 1166 पदं रिक्त आहेत। यामुळे विद्यापीठात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसं मिळणार, असा प्रश्न उपस्थित होतोय। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात तब्बल 88 किलोमीटर नवीन मलवाहिका टाकली जाणार आहे। केंद्र सरकारच्या अमृत 2 या योजनेतून राबवणाऱ्या या प्रकल्पाला राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली आहे। गणेशोत्सव उत्साहानं आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे। सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी परवानगीसाठी ऑनलाईन एक खिडकी प्रणाली सुरू करण्यात आली आहे। प्रसिद्ध बाबा कालिदास स्वामी यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। या प्रसंगी साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी कालिदास स्वामींचा सत्कार केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैराण झालेत। एका आधार कार्डवर एकच गोणी मिळाल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय।
जळगावच्या चाळीसगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील हॉटेल जिव्हाळा गार्डनच्या मागे असलेल्या गोडाऊनला पहाटे 4 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती, तर चिखलदऱ्यामध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. जळगावच्या चाळीसगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील हॉटेल जिव्हाळा गार्डनच्या मागे असलेल्या गोडाऊनला पहाटे 4 वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाच्या गठाणी साठवून ठेवण्यात आल्या होत्या. ही आग इतकी मोठी होती की गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली हळवल फाटा इथं मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आलिशान चारचाकीचा अपघात झालाय. तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने उलट्या दिशेला जाऊन ही चारचाकी पलटी झाली. या अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जाऊन खाक झाले. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटखेडा इथली घटना आहे. अंदाजे 3 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय. सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही.